आज आपण राहता तालुका येथे तिसगाव प्रवारा या गावामध्ये पोहोचलेलो आहोत। आज या तिसगावामध्ये 16 वर्ष साई सच्चरित्र पारायण सोहळा संपन्न होत आहे। आज आपल्या समोर जे बसलेले आहेत ते तिसगावचं भूषण माजी सरपंचाचे पती व साई सेवा ग्रुपचे अध्यक्ष श्री भास्करराव दादासाहेब घुले पाटील यांच्यासोबत आपण 2 मिनिटं बोलणार आहोत। तर घुले सर, आपलं एक 16 वर्षामध्ये आपण काय अनुभव घेतला एक साई सच्चरित्र पारायणाच्या नियोजनामध्ये? 16 वर्षापूर्वी आपल्या गावात साईबाबांचा साई सच्चरित्र पारायण सोहळा सुरू झाला। गावातील ग्रामस्थांचं सहकार्य, सर्व तरुण मंडळीचं सहकार्य, महिला भगिनींचं सहकार्य। 16 वर्षापूर्वी गावात ज्यावेळेस पारायण सोहळा सुरू झाला त्यावेळेस जवळजवळ 200-250 पारायणासाठी बसलेले होते आणि सातत्याने संख्या ही कमी जादा झाली, परंतु पारायण हे सातत्याने चालू राहिलं। आणि त्याच्यानंतर 2-3 वर्षामध्येच बाबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी साईबाबांचं मंदिर झालं आणि भव्य दिव्य साईबाबांचं मंदिर या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ब्लॉक वगैरे टाकलेले आहे। चांगल्या पद्धतीचं ग्राउंड तयार झालं। तर सर, असं मला विचारायचं का आपण किती साली हा उपक्रम साई सच्चरित्र पारायणाचा चालू केला? 16 वर्षापूर्वी आपण या ठिकाणी, म्हणजे आपण 2009 साली चालू केलं। 2009 साली बरोबर। तर पहिले आपले साई सच्चरित्र पारायण सोहळ्याचे वाचक कोण होते आणि कुठले महाराज होते? पहिले आपले वाचक विकास महाराज गायकवाड रुईकर यांनी पहिल्यांदी या ठिकाणी पारायणाला आपल्या गावात सुरुवात केली आणि सुरुवात विकास महाराज गायकवाडांपासून झाली। मग आपल्याला येत्या 16व्या वर्षापर्यंत काय वाटले वा गावाने का आपल्यासाठी काय प्रतिसाद दिला या कार्यक्रमासाठी? विशेष म्हणजे गावाचं 100% सहकार्य आहे याच्यामध्ये, कारण वर्गणीचा फार मोठा ओघ आहे। त्याचं कारण असं आहे, हे जे मंदिर उभं आहे या मंदिराला आत्तापर्यंत उरलेल्या वर्गणीतून जवळजवळ 6 ते 7 लाख रुपये खर्च केलेला आहे। हा सगळा खर्च हा उरलेल्या पैशातून केलेला आहे आणि त्याचप्रमाणे दरवर्षी ज्या पंक्ती होत्या त्या विविध ग्रुपकडून या ठिकाणी पंक्ती स्वतःच्या इच्छेनुसारच दिल्या जात्या। हे गावाचं विशेष सहकार्य आहे। यावर्षी सलग 8 दिवस या ठिकाणी महाप्रसादाची पंगत गावातील विविध ग्रुपकडून देण्यात आलेली आहे। ओके। मला असं विचारायचं होतं सर, आपल्या 16 वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्यातून आज हा 16 वर्ष संपन्न होत आहे, 1 ते 16 वर्ष। तर विखे पाटलांनी आपल्या ग्रुपसाठी काय काय मदत केली बा? पहिल्या वर्षी ज्यावेळेस आपल्याला सुरू करायचं होतं, विशेष म्हणजे माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली आपण या सप्त्याला सुरुवात केली आणि सातत्याने हे मंदिराचं काम ज्यावेळेस आपल्याला या ठिकाणी उभं करायचं होतं, विशेष म्हणजे ते कामामध्ये काही अडचणी आल्या। विशेष आपल्या मतदारसंघाचे आमदार व राज्याचे सध्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या सहकार्यामुळे हे मंदिरं वगैरे झालेले आहे आणि साहेबांचंच त्याला विशेष सहकार्य आपल्याला मिळालेलं आहे। आणि गावामध्ये सुद्धा जे 2.5-3 कोटीचे कामं या 2-3 वर्षात झाले, हे बी साहेबांच्याच निधीतून आणि साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली झालेले आहे। त्याबद्दल साहेबांचं मी विशेष आपल्या ग्रामस्थांच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने विशेष धन्यवाद या ठिकाणी करतो। सरजी, आज आपल्या या RPS स्टार न्यूजमध्ये आपण जी काही आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल RPS स्टार न्यूजच्या वतीनं आपले खूप खूप धन्यवाद। आपलं याच्यामध्ये विशेष आभार मानतो, कारण या सप्त्याच्या आपण जरी पत्रकार आहात याचा आनंद आम्हाला आहेच, पण पहिल्या वर्षापासून हा सप्ताह उभा करण्यामागं म्हणा, सातत्याने वेळ देणं म्हणा, याच्यात आपलं बी मोलाचं योगदान आहेच। त्याबद्दल आपलं बी या ठिकाणी विशेष आभार मी
आमच्या वतीने पत्रकार म्हणून तुमचा आभार मानतो. ओके ओके ओके. आज यानंतर आपण तिसगावचे एक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर श्री संतोष भाऊ साखरे, आपण यांनाही एक 2 मिनटं त्यांचीही मुलाखत घेत आहोत. हां संतोषजी, आपलं काय मत आहे या विषयावरती? आपण वेळोवेळी या सप्ताह कार्यक्रमानिमित्त आरती झाल्यानंतर दररोज महाप्रसादाचं आपण एक पंगत देता दरवर्षी, तर तुम्हाला काय वाटतं बा ते पंगत देण्यामागचा तुमचा उद्देश काय? आमचा उद्देश सरळ सरळ असतं की देणारा आपल्याला बाबा आहेत, आपण जे देतो ते त्याच्यामध्ये फार मोठं काही आपण मोठं योगदान करतो असं काही नाही, की आपलं एक कर्तव्य म्हणून आपण ते पार पडत असतो. बरं, 16 वर्षात आपण काय अनुभव घेतला बाबा या कार्यक्रमाच्या, बाबांच्या कार्यक्रम जो आपण करतो या कार्यक्रमामधनं तुम्हाला 16 वर्षात काय काय अनुभव मिळाला? यामध्ये फार अनुभव म्हणजे अनुभव म्हणण्यापेक्षा आपल्याला जे एक मानसिक समाधान आणि गावातील सर्व लोक जे एकत्र येतात, एकमेकाची विचाराची देवाणघेवाण होती, त्या गोष्टीला फार महत्त्व म्हणतो आपण. ओके ओके ओके. आपल्याकडे अध्यक्ष सर, आपल्याकडे जो सभामंडप असतो, मंडपाचा वॉटरप्रूफ जो मंडप टाकला जातो तो कुणाचा टाकला जातो? हे मंडपवाले आपल्याकडे जे आहे 16 वर्षापासून तरकशे पाटील आहे. हां हां, ते साईकृष्ण मंडप डेकोरेशन. हां, त्यांचाच मंडप आहे. ओके ओके ओके. त्यांची आपल्याला एक सर्व्हिस कशी वाटली बाबा? चांगली आहे. जर त्यांना सूचना केल्या तर त्या याचं हे करतात, काय त्या सूचनेचं पालन करून त्याच्यात सुधारणा करून घेतात, पण सर्व्हिस चांगली आहे. ओके ओके. धन्यवाद तुम्ही आम्हाला अनमोल वेळ दिल्याबद्दल. RPS स्टारच्या वतीने पुन्हा आपलं खूप खूप धन्यवाद. ओके, गुड नाईट.